संभाजी ब्रिगेडनं साहित्यिक राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्यानंतर पुणे महापालिकेकडून या ठिकाणी गडकरींचं तैलचित्र लावण्यात आलंय। कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी या तैलचित्राभोवती कापडी कुंपणही बसवण्यात आलेलं आहे आणि पोलीस सुरक्षा देखील याला पुरवण्यात आली आहे। या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। इतिहासातील व्यक्तींना आपण जात आणि धर्मांमध्ये बंदिस्त करत निघालेलो आहोत। त्यामुळे या व्यक्तींचे पुतळे किंवा तैलचित्रही सुरक्षेमध्ये बंदिस्त करण्याची वेळ आली आहे। पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडनी काढून फेकून दिला। हा पुतळा पुन्हा आहे त्याच जागी बसवला जाईल असं पुणे महापालिकेकडून जाहीर करण्यात आलं। मात्र पुतळा नव्याने बसवण्यासाठी काही परवानग्या पुन्हा घ्याव्या लागणार आहेत आणि त्या काळामध्ये मधल्या काळामध्ये ज्या ठिकाणी पुतळा होता तिथे राम गणेश गडकरींचं तैलचित्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये बसवण्यात आलंय। मात्र या तैलचित्राबरोबर पुन्हा कोणतंही छेडछाड होऊ नये, कोणतंही गैरकृत्य होऊ नये यासाठी या तैलचित्राच्या आजूबाजूचा सगळा परिसर अशा प्रकारे पडदे लावून बंदिस्त करण्यात आलाय। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या तैलचित्राच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी 4 पोलीस कर्मचारी आणि 1 अधिकारी असे 5 जण दिवसा आणि 5 जण रात्री असे 10 पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेत। एकीकडे पोलिसांवरती पडणारा कामाचा ताण आणि पोलिसांची मनुष्यबळाची कमतरता एका बाजूला, तर दुसरीकडे एका तैलचित्रासाठी इथं 10 पोलीस कर्मचारी तैनात करणं दुसऱ्या बाजूला। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।